आज जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे आणि या पार्श्वभूमीवर देहूच्या संत तुकाराम महाराज मंदिरातील आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। हेची व्हावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून येते हरी, असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं तसं वर्षानुवर्ष वारी करणारे कितीतरी वारकरी आज देहू नगरीमध्ये एकत्र आलेले आहेत। देहू नगरीमध्ये या वारकऱ्यांचं जंगी स्वागत करण्यात येतंय आणि त्याचबरोबर त्याच वारकऱ्यांसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर हे शिळा मंदिर जे आहे ते शिळा मंदिर सुद्धा या ठिकाणी फुलांनी सजवलेलं आहे। वारकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी वारकरी या ठिकाणी वेगवेगळ्या गावातून येत असताना आपल्या सगळ्यांना दिसत आहेत। हे सगळे वारकरी जे आहेत जे आज दिवसभर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी राहतील आणि मग त्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुका ज्या पालखीमध्ये असतील त्या पालखीमधल्या पादुकांसोबत ते त्या ठिकाणी पंढरपूरपर्यंत प्रवास करतील। जणू काही संत तुकाराम महाराजांचं बोट पकडून ते देहू ते पंढरपूर अशा पद्धतीचा प्रवास करणार आहेत आणि त्या सगळ्या प्रवासातला आजचा दिवस हा प्रस्थानाचा सोहळा आहे, जो प्रस्थानाच्या सोहळ्याला या ठिकाणी अगदी मोठ्या संख्येनं वारकरी एकत्र येत असतात आणि त्या वारकऱ्यांच्या जल्लोषात, वारकऱ्यांच्या जयघोषात त्या ठिकाणी पालखीचं प्रस्थान होत असतं। हे प्रस्थानाच्या निमित्तानं या ठिकाणी वेगवेगळी सजावट केलेली आपल्याला दिसून येते आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी येत असलेले अनेक वारकरी जे आहेत त्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा असा आनंद आहे। तो आनंद हा विठुरायाच्या भेटीचा आहे, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत चालण्याचा आहे। तो चालण्याचा जो आनंद आहे तो या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज देत असतात। चालण्याचं बळ आहे ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज आहेत, विचारांची कळ आहे ते संत तुकाराम महाराज आहेत आणि अशा पद्धतीनं ह्या सगळ्या वारकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, देहू।